शिवरायांच्या पराक्रमी इतिहासात अजरामर ठरलेलं शस्त्र म्हणजे वाघनखं आणि या वाघनखावरूनच आता वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण राज्य सरकार जो दावा करते वाघनखे लंडनहून आणण्याचा, ती नेमकी वाघनखं अस्सल आहेत की नकली आहेत याबाबतचा आहे तो वाद आता निर्माण झालेला आहे। यावरच आता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आपल्या सोबत बोलण्यासाठी, कारण त्यांनी हे राज्य सरकार ज्या ठिकाणाहून ही शस्त्र आणते वाघनखं आणते त्या संग्रहालयासोबत आहे तो पत्रव्यवहार केला होता आणि त्याचं उत्तर त्यांना मिळाले। नेमकं हे उत्तर काय आहे ते पहिला आपण सुरुवातीला जाणून घ्या। सर, याबाबत तुम्ही ही वाघनखं नेमकी अस्सल आहेत की कशा पद्धतीची आहेत याबाबतची तुम्ही माहिती घेत होता, नेमका पत्रव्यवहार तुम्ही केलाय, काय बाबी उघड झाल्या त्यामध्ये? मी गेले ही घोषणा झाल्यानंतर ती वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत का नाहीत अशी उत्सुकता सगळ्यांनाच असते। खरं तर मी 10 वर्षापूर्वीच त्याच्यावर एक पेपर केला होता, त्यामुळे मला माहित होतं की ती शिवाजी महाराजांची नाही आहेत। पण मी त्याच्यासाठी ठोस पुरावे सुद्धा आपण गरजेचं असतं इतिहास मांडताना किंवा एखादी गोष्ट सांगताना। तर मला 2 पत्र व्हिक्टर अल्बर्ट म्युझियमचे आलेले आहेत। एक मार्च आणि हे 19 जूनला पत्र आले 2024ला, आणि या दोन्ही पत्रांमध्ये ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा त्या व्हिक्टर अल्बर्ट म्युझियमकडे सुद्धा नाही असं स्पष्ट त्यांनी नोंदवलेलं आहे। इतकंच नाही तर ही गोष्ट त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेळेला ते लोन ॲग्रीमेंट करायला गेलेले होते मंत्री, त्यावेळेला त्यांनी अगदी सांगितलेलं आहे की वाघनखं शिवाजी महाराजांचे आहेत, याच्याबद्दल अनसर्टनिटी आहे, याच्याबद्दल कोणतेही पुरावे नाहीत, हे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणलेलं होतं। आणि ज्या वेळेला ही वाघनखं भारतात येतील आणि ज्या ठिकाणी ती डिस्प्ले होतील त्या ठिकाणी अशा पद्धतीचं लेबल लावणं सुद्धा त्यांनी त्यांच्या बंधनकारक केलेलं आहे त्या लोन ॲग्रीमेंटमध्ये, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि तसं पत्र व्हिक्टर अल्बर्ट म्युझियमचे जे डॉक्टर थर्स्टन हंट नावाचे डायरेक्टर आहेत त्यांनी मला पाठवलेलं आहे। म्हणजे ज्यांच्याकडून ती वाघनखं आणायला लागलेत तेच सांगतात की वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत, आणि हे मंत्री महोदय कुठनं सांगतात की ती शिवाजी महाराजांची आहेत म्हणून? मंत्री काय इतिहास संशोधक नाहीत? दुसरी गोष्ट, जी महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व खातं आहे त्यांच्याकडे कुठले पुरावे आहेत ही शिवाजी महाराजांची वाघनखं आहेत म्हणून? कारण त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांच्या पत्रव्यवहारामधनं सुद्धा त्यांच्याकडे पुरावे आहेत अशी माहिती आम्हाला उपलब्ध झाली नाही। आणि वारंवार कधीच महाराष्ट्राच्या कुठल्याच मंत्र्यानं कुठल्याच शासनानं जी दिशाभूल केली नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल, तशी दिशाभूल हे मंत्री आणि हे शासन करत आहे, शिवप्रेमींच्या भावनाशी हे खेळत आहे। छत्रपती शिवरायांशी काहीही संबंध नसलेली ही जर वाघनखं असतील तर मग ते सरकारचा आणण्याचा हेतू काय वाटते एकूणच? कारण तुम्ही अनेक वेळा जे खोटा इतिहास आहे तो पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता, आता याबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे? बघा, ह्या शासनाचे जे आता सांस्कृतिक मंत्री आहेत हे वारंवार अशा पद्धतीचं, आता एक मराठीत शब्द वापरता येतात की भामटेगिरी करणं म्हणजे फसवणूक करणं, तशा पद्धतीची फसवणूक ते करत असतात। मागच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा दिनाला 350 वर्ष झाली मागच्या वर्षी, म्हणून 1 वर्ष अगोदरच त्यांनी साजरं करायला सुरुवात केली। ते करताना सुद्धा ठोस कुठलेच कार्यक्रम घेतले नाहीत, शासकीय पैशाचा अपव्यय केला, लोकांच्या पैशाचा अपव्यय केला। आणि तसंच शिवाजी महाराजांची जी गोष्ट नाही आहे ती वाघनखं मी परत आणतोय म्हणजे मी किती शिवप्रेमी आहे असं दाखवण्याचा त्यांचा एक भाग आहे। पण मतांसाठी जर ते हे करत असतील किंवा स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी करत असतील आणि त्याच्यासाठी खोट्याचा असत्याचा आधार घेत असतील तर महाराष्ट्रानं अशा खोटं सांगणाऱ्यांना वारंवार उघडं पाडलेलं आहे। आणि आज सुद्धा तशा पद्धतीनंच हे पत्रच त्यांना उघडं पाडतंय, व्हिक्टर अल्बर्ट म्युझियमचं पत्र त्यांना उघडं पाडतं की तुम्ही किती खोटं बोलताय। आणि त्यांनी सांगून तुम्ही परत तिकडं आल्यानंतर परत प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगताय की बघा शिवाजी महाराजांचे त्या डबी लिहिलं ह्याच्या लिहिलं। अरे हेच सांगते ना, तू संचालक खोटा आहे का, मग तुम्ही खोटे आहे, करार करायला गेला। आणि तेच एवढंच नाही तर 30-30 कोटी रुपये भाडं देऊन आणायला लागला 3 वर्षासाठी फक्त गोष्ट आणता ती। शिवाजी महाराजांची असेल नसेल ठीक आहे, आणा तुम्ही परत, कायमस्वरूपी आणा ना। 30 वर्षासाठी कुठलं, 3 वर्षासाठी कुठं आणाल? फक्त 3 वर्षासाठी तुम्ही इतके कोटी रुपये खर्च करणार, त्यासाठी संग्रहालय होणार आहात, डिस्प्ले करणार आहात, ते डिस्प्लेचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठल्या तर कंपनीला देताय। 7-7 कोटी रुपयाचे पैसे कशासाठी खर्च करायला लागले?
त्या व्हिक्टर मध्ये जिथं ती वाघनकं होती तिथं लोक जाऊन सहज फोटो काढू शकत होती त्या कपाटाजवळ, तिथं व्हिडिओ करू शकत होती. आता केलेल्या आहेत महिन्याभरापूर्वी लोकांनी, 2 महिन्यापूर्वी. तुम्ही बघा. आणि इथं त्याचं कौतुक किती, याला सुरक्षा व्यवस्था काय, त्याला स्ट्रॉंग रूम काय, त्यासाठी 7-7, 8-8 कोटी रुपये खर्च काय, हे काय चाललंय काय? शिवाजी महाराजांच्या नावाचा फायदा घेऊन तुम्ही स्वतः फायदा घेताय का, अशी एक शंका आहे माझ्या मनात. आता राज्य सरकारनं जे अग्रीमेंट केलेलं आहे ती वाघनकं नेमकं कोण आणि ती तिथं मग त्या संग्रहालयामध्ये कशा पद्धतीने पोहोचली? आता जे मला पत्र आलंय ती वाघनकं ही 1971ला, म्हणजे आता त्याला साधारण 40-45 वर्ष झाली, तिथं त्यावेळेला ती आलेली आहेत. ती वाघनकं शिवाजी महाराजांच्या नंतर किंवा 200 वर्षापूर्वी 150 वर्षापूर्वी तिथं ठेवलेत असा भाग नाही. ती आता 30-40 वर्षापूर्वी त्या संग्रहालयाला प्राप्त झालेत. ती वाघनकं ते आणतात. खरं तर या संग्रहालयाकडं एकूण 6 अशी वाघनकं आहेत की जी शिवाजी महाराज वाघनखं आणि शिवाजी महाराज हे एक समीकरण आहे. वाघनखं अफजल खानाला मारताना शिवाजी महाराजांनी वापरली आणि त्यानंतर ते शस्त्र जगविख्यात झालं. त्यामुळे तुम्ही फक्त या व्हिक्टर मध्ये तर 6 आहेत, तुम्ही जगातल्या कोणत्याही संग्रहालयात जावा त्याच्यामध्ये ही वाघनखं उपलब्ध आहेत. कोल्हापूरच्या संग्रहालयात जावा 2 अस्सल वाघनखं आहेत, साताऱ्याच्या शासकीय संग्रहालयात वाघनखं आहेत, मुंबईच्या संग्रहालयात वाघनखं आहेत. शिवाजी महाराज जे आहे त्याच्याकडे जगातल्या सगळ्या संग्रहालयातनी जवळजवळ वाघनखं आहेत, पण ती सगळीच वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारल्या त्यावेळेला जे वाघनखं वापरलं तशा पद्धतीची स्पेसिमन असं म्हटलेलं आहे त्याला सगळ्यांनी. हे व्हिक्टर अल्बर्ट म्युझियमने तर तेच म्हटले, तशा पद्धतीची आहेत, ती नाही आहेत. पण या निमित्तानं नेमकी मग खरी वाघनके कुठे आहेत असं सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. आमच्याकडे जे लिखित पुरावे आहेत त्याच्यानुसार 1944 पर्यंत ती वाघनखं ही सातारा छत्रपतींच्या घरात होती, जलमंदिरात त्यांचं जे काय तिथं होती आणि ती अनेक लोकांनी त्या ठिकाणी जाऊन बघितल्याचे पुरावे आहेत आणि त्यांनी ते त्याच वेळेला ग्रंथात लिहिलेलं आहे. एवढंच नाही तर 1909चा जो मॉडर्न रिव्ह्यू नावाचं जे एक मासिक निघायचं त्याच्यामध्ये तिथले फोटो सुद्धा छापलेले आहेत त्या वाघनखांचे आणि ते पब्लिकली झालेत, पब्लिक डोमेन मध्ये. 6-7 महिन्यापूर्वीच आम्ही ते पब्लिक डोमेन मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे ही वाघनखं भारताच्या सीमा ओलांडून शिवाजी महाराजांची अस्सल वाघनखं गेलेली नाहीत आणि व्हिक्टर अल्बर्ट म्युझियम मध्ये ती नाहीच नाहीत, हे आता सिद्ध झालेलं आहे. पण हा संभ्रम दूर करण्यासाठी आता ज्यांच्या ताब्यात ही आहेत ते उदयनराजेंच्या ताब्यात आहे, जलमंदिर त्यांच्याच ताब्यात आहे, त्यांनी येऊन आता पुढे घ्यायची गरज वाटत नाही का? मग त्यांनी खरं तर यायला पाहिजे आणि लोकांसमोर जे काय सत्य आहे, वास्तव आहे ते सांगितलं पाहिजे. कारण आता जी वाघनखं ते आणायला लागलेत, तुम्ही बघितले लेख असतील त्याच्याविषयी किंवा हे असेल, ते प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला दिली आणि ग्रँड डफच्या खापरपंतूनं ती त्या संग्रहालयाला दिली असं म्हटलं जातं. प्रतापसिंह महाराज हे पेशव्यांच्या कैदेतून सुटून ज्यांनी सातारा छत्रपतींच्या गादीचं पुनर्जीवन केलं असे हे छत्रपती आहेत. हे अत्यंत विद्वान छत्रपती आहेत. ते इंग्रजांशी सुद्धा लढले नंतर आणि इंग्रजांनी त्यांना सातारच्या गादीवरून पदच्युत करून काशीला कैदेत नेऊन ठेवलेलं होतं. असा हा पराक्रमी वीर पुरुष, याच्या हेतूवरही जर ते शिवाजी महाराजांची एखादी गोष्ट एका इंग्रजाला देत असतील तर संशय निर्माण होतो आणि तो सुद्धा संशय निर्माण होणे म्हणून आपल्या आदरणीय उदयनराजेंनी सुद्धा पुढाकार घेऊन सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. तर या निमित्तानं वाघनखे अस्सल आहेत का नाहीत अशा पद्धतीचा एक वाद निर्माण होतोय आणि हा वाद दूर करण्यासाठी आता उदयनराजे यांनीच आहे ते पुढाकार घेऊन ह्याबाबतच्या स्पष्टीकरण देण्याची गरज आहे ती व्यक्त होते. आणि याशिवाय या वाघनखांच्या बाबत आणि राज्य सरकार जी लढवून आणण्याचा दावा करते त्याबाबत अनेक हेतू आणि शंका सुद्धा आता इतिहास अभ्यासक उपस्थित करतायत. त्यामुळे राज्य सरकार आता याबाबत नेमकं काय स्पष्टीकरण देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासात अजरामर ठरलेलं शस्त्र म्हणजे वाघनखं आणि या वाघनखावर